एक वर्षाच्या एक्सटेन्शन मध्ये एक नियम पाला भरपूर विषय तुम्ही काय करा किती लोक आहेत ते बघा ना. नाही आम्ही घेणार सीएसएमसी नाही मी घेते कोण जे म्हणजे मी खरं म्हणजे आयुक्तांना जी कॉपी दिली ती कॉपी दिली आम्ही, पण ॲड्रेस टू असीम कुमार गुप्तांना दिली. त्यांच्या आज टेबलावर पोहोचलेली आहे आणि त्यांना सांगितलं, कारण ते बैठका घेऊन त्या ठिकाणी तेच काहीतरी परिपत्रक काढतील या संबंधी. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या संबंधी परिपत्रक काढण्यासाठी तुमचे पॉझिटिव्ह व्ह्यू तिथे कळवा. तुम्हाला मान्य आहे हे गरीब लोक आहेत आणि या गरिबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे करा. 2008 पर्यंत जे काही यांनी घरं बिरं बांधलेली आहे किंवा परवानगी घेतली ग्रामपंचायतीने, आणि नंतर मग मात्र ते तर स्ट्रिक्टच झालं आहे. 2008च्या नंतर मग त्या ठिकाणी बरेच लोकांनी लेआउट करून त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून हा जो मुद्दा म्हणजे याच्यात, कारण काय ग्रामीण भाग शहरात महापालिकेत येताना असे अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. ते प्रॉब्लेम अनेक महानगरपालिकेच्या एरियातले हे अनेक वर्षापासून चालू आहे. तर ते हे तसंच आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, कमिशनर तसं पाहिलं तर तसं पॉझिटिव्ह पण आहे, पण ते म्हणतात मला फक्त तुम्ही वरतून आदेश आणा. वरतून आदेश आणण्यासाठी हे माझं मी जे पत्र आहे त्याच्यावर तिथे ते बैठक होईल आणि त्यावेळी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांना ह्या यासाठी काहीतरी GR वगैरे काढून त्यांना हे करावं लागेल. तर तो म्हणजे परिपत्रक, ते परिपत्रक काढण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना फोर्स करतो. मी सुद्धा असीम कुमार गुप्तांशी जर बोललेलो आहे आणि परत त्यांना पत्र पाठवलेलं आहे. आम्ही त्यांच्यावर सुद्धा एक असं काही प्रेशराईज करतो की तुम्ही याच्यातून मार्ग यांना काढून द्या.
तो मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी हे सगळ्या आणि म्हणून आज यांनी सांगितलं की आम्ही आमचा अहवाल पाठवून देतो. त्या अहवालच्याद्वारे कारण यांना बोलवून दिले मीटिंग, आम्ही मीटिंग कॉल करायला सांगितलं त्यांना, तुम्ही इथे असीम कुमारजींनी सांगितलं तुम्ही इथे या किंवा मग तिकडे या असं काहीतरी. मग त्याप्रमाणे ते करतील. आता असेंब्ली चालू असल्यामुळे ते माहीत नाही आता कशी ठिकाणी आहेत, पण ते याच्यातून मार्ग काढतील. कारण आम्ही ते बऱ्याच लोकांचं त्यांच्याकडे जे त्यांचे इथले महापालिकेचे आयुक्त होते म्हणून अनेक ओळखी त्यांच्या, त्याप्रमाणे काही त्यांचे क्लोज आहेत त्यांना पण सांगितलं तुम्ही पण त्यांना सांगा. कारण हा प्रश्न त्या ठिकाणी अनेक लोकांचा आहे. कारण उपोषण आणि हे ते आंदोलन वगैरे यांचे खूप चालू आहे. आपले सगळे काम त्यातले ते सगळे सिनियर सिटीजन आहे, म्हणजे मॅक्झिमम सिनियर सिटीजन या ठिकाणी आहेत. तर त्यामुळे ते आता नवीन मुलं बिलं काही ते बसत नाही, पण हे सगळे त्या ठिकाणी लावून धरले आणि त्यांनी त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी मध्ये. आता एक आम्ही अजून एक आम्हाला सजेशन त्यांनी दिलं EDTPने की तुम्ही या ठिकाणी एक असा हा प्रस्ताव तयार करण्यासाठी आम्ही तर आमचा प्रस्ताव तयार करून पाठवून देऊ, पण तुम्हाला तुमच्या प्रस्तावाप्रमाणे त्या ठिकाणी आता ॲडव्होकेट आहेत ते त्यांना सांगून त्या ठिकाणी तो प्रस्ताव तयार करू आणि तो प्रस्ताव तयार केल्यानंतर परत मी माझं कव्हरिंग लेटर त्याला लावून देतो की या सजेशन आम्ही केलेलं आहे आणि ते आम्ही करू. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्यांचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सरकारचा किंवा परिपत्रक तयार करण्यासाठी एक सोपं जाईल अशी ती भूमिका आहे. आणि याच्यातून हे काही हरकत नाही, पण याच्यातून मार्ग निघालेला आहे, याच्यातून हा मार्ग निघतो आहे. कारण शेवटी मी ज्यावेळेस यांच्याकडे बसलो होतो त्या पुलाखाली, तर त्यावेळेस मी त्यांना एकदम स्ट्रिक्टली बोललो होतो की तुम्ही ते कुठेही ॲक्शन घ्यायची नाही. आणि ते ॲक्शन घ्यायची नाही म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही आत्ता तेच बोलले ना, तुम्ही घ्यायची नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी ऑक्टोबरपर्यंत शांत राहणार. म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर निवडणुकाच आहे, त्यामुळे निवडणुकीच्या काळात सुद्धा काही कोणी घेऊ शकत नाही. पण शेवटी कधी ना कधी हा प्रश्न उपस्थित होईलच आणि म्हणून त्या ठिकाणी आत्तापासून आपल्याला हे रेग्युलराईज करून घेण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग लवकर करण्याचा आपण तो प्रयत्न करतो. लोकांमध्ये भीतीचं जे वातावरण दिलासा मिळाला, जसं साहेबांना कमिशनर साहेबांनी कमिटमेंट दिलं की शासनाकडे अहवाल वगैरे पाठवू, तोपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई किंवा यांना जे हमीपत्र नोटिसा याचे देण्याचे प्रकार सुरू आहेत, तर तूर्त ते आमच्या भेटीमुळं त्याला तरी आज ब्रेक लागला. माननीय उद्धवजींनी जे काही गुंठेवारीचा कायदा केला होता त्यामुळे ते, पण इथे नाही हा तर समजा यांचा डिस्प्यूट चालू आहे, पण जे काही आपले पुंडलिकनगर किंवा बाकीच्या सगळ्या ठिकाणी हरसूल बिरसूल इकडे तिकडे जे झालेलं आहे तिथे त्यांच्यामुळे त्यांना म्हणजे बरेच 100, 200, 300 असे कोटी रुपये महापालिकेला मिळाले. तिथे कारण त्यांना नाहीतरी त्यांना आता सगळ्या सुखसोयी द्याव्याच लागेल ना. बरं सुखसोयी द्यायच्या आणि ते भरणार नाही पैसे, मग ते त्यासाठी हे लोक मग स्टॉप करतात तिथे. पैसे भरले त्यांचं काय, ज्यांनी पैसे नाही ते म्हणून 5% नाही, ते 2,500 ते 3,000 लोकांनी तिथं गुंठेवारी केली. 40,000पेक्षा कमी आहे, पण 10,000 लोक जर तिथं 1,000-3,000 लोक गुंठेवारी करतात, पैसे जवळजवळ तिथं नाही म्हणलं तरी आज 100 कोटी रुपये तिथे गुंठेवारीच्या याच्यातून जमा झाले. नाही काय झालं 2008च्या नंतर महानगरपालिका सिडको आणि महापालिका रेग्युलाइज करायला लागले. मग त्या याच्यामध्ये त्यांनी ते जे ज्यांचं रेग्युलाइज करून दिलेलं असेल तर म्हणजे परमिशन दिलं असेल तर त्याला त्या ठिकाणी त्यांनी गुंठेवारी भरायला सुरुवात केली या कायद्याप्रमाणे आणि त्यांनी सगळ्यात जास्त पैसे भरले. आता हे इंडिव्हिज्युअल घर आहे छोटे छोटे, तर ते इंडिव्हिज्युअल घर त्या ठिकाणी आता त्यांचं घर समजा यांचं जवळपास 3 लाखाचं घर आहे बांधकाम, आता ते 6 लाख गुंठेवारी भरायचं कुठून भरणार. मग त्याच्यातही सवलत द्या आम्ही सांगितलं. 50% सवलत दिली उद्धव साहेबांनी, पण 50%पेक्षा सुद्धा ह्या एरियाला रेग्युलाइज करून घेण्यासाठी काहीतरी अजून सवलत द्या ही पण मागणी त्याच्यात आपण केली आहे. सांगतो मी आता ते सांगितलं ज्या बिल्डरने केलेलं आहे, तुम्ही नागरिक त्या जो फ्लॅट घेणारा माणूस आहे त्याच्यावर ॲक्शन न घेता तुम्ही बिल्डरवर करा. त्यांनी एक सजेशन यांना पण केलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी त्या बिल्डरने हे चुका केलेल्या आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी एक पत्रच आम्हाला देऊन टाका असं त्यांनी सांगितलं. पण आम्ही म्हटलं हे देणार नाही, हे देणार ते स्वतःच ते शोधून काढतात. लेआउट सँक्शन नव्हते तर ओपन स्पेस राहणार कुठून, हा मुद्दा महत्वाचा नाही. आता नाही त्यावेळेस कलेक्टरनी ज्यावेळेस परमिशन दिली किंवा महापालिकेची परमिशन होती, ग्रामपंचायत मोठमोठ्या बिल्डिंग आता अपार्टमेंट झाली, त्यांच्या गुंठेवारी करायला अडचणी यायला लागल्या अनेकांना. त्यांना रेग्युलाइज करायला कोणत्या कायद्याने होणार कसं? जरी तुम्ही कायदा रद्द करा म्हणले किंवा साताऱ्याला माफ करा म्हणले कसं होणार?
त्यांचं अधिकृत घर कसं राहणार? मग त्यांचं PR कार्ड मिळणार. त्याच्यासाठी आपण कायद्यात बदल करा अशी आपली मागणी आहे. धोरणात्मक निर्णय हा घ्यावा लागेल. नाही आता साताऱ्यापुरतं लिमिटेड नाही ना साहेब. त्यांचं म्हणणं आहे- नाही ते त्याच्यामुळे नाही एक मिनिट हे बरोबर म्हणतात ते बरोबर आहे, पण ते आता त्यांनी सुद्धा हाच प्रश्न केला की आपल्या संभाजीनगरसाठी सातारा देवळीसाठीच नाही आहे, सगळं करावं लागेल. पण माझं म्हणणं काय की जसं काही प्रमाणात एखाद्या एरियासाठी करायचं असेल तर शासन करू शकता, कारण मी शासनाचा भाग होता ना, मी पण मला माहीत आहे, म्हणून त्या ठिकाणी हे करू शकतात. मग त्या ठिकाणी आता हे आपण जेवढं करता येईल तेवढं आपण या ठिकाणी मदत करू. शासनाने ज्यावेळेस गुंतवणूक कायदा लागू केला, उद्धव साहेबांनीच केला, त्याच्यात त्यांनी देसाई साहेबांनी वगैरे त्याची अंमलबजावणी सुरू केली, चांगल्या पद्धतीने झाली. त्या काळातही सातारा जवळच्या लोकांनी गुंतवणूक केली, त्यांचं ऐकलं. ते जे बिल्डर लोकांनी बिल्डर नाही, सर्वसामान्य लोकांनी केली. त्यानंतर याच्यात 50% सूट द्यायचा अधिकार हा महापालिकेला होता, महापालिकेने दिली त्यांच्या अधिकार क्षेत्रात. मग आता त्यांच्याच अधिकार क्षेत्रात जास्त सूट का नाही देऊ शकत? नाही, आम्ही ती मागणी केली, पण आता ते त्यांचे हात मारलेले आहे, ते आता वरतूनच करून घ्यावं लागेल. हे असीम कुमार गुप्तांकडून त्या ठिकाणी काहीतरी अजून 25% वाढवून 75%. देसाई साहेब होते पालकमंत्री, त्यांच्या माध्यमातून तेव्हा तो निर्णय झाला होता आणि त्याची अंमलबजावणी झाली. अंमलबजावणी झाली. आता ज्यांनी गुंतवणूक केली ना इंडिव्हिज्युअल नागरिकांनी, त्यांनी सुद्धा आहे पंचायत ग्रामपंचायत वगैरे संस्था जे आंदोलन करते त्यांनी याची मागणी कधीच केली नाही की संबंधित सरपंच आणि संबंधित पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावे. त्यांनी आता नाही, कमिशनरने हे पण सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी गुन्हे दाखल करा पोलीस स्टेशन जाऊन. आता त्यांनी पण आता सांगितलं, पण आता ते विक्री होते 1-2 वर्षामध्ये लागत, महापालिकेला लागल्यानंतर पण विक्री होती ओपन महापालिकेने त्याच्यावर नजर ठेवायला पाहिजे ना. टॅक्स लावून घेऊन जाणार. आम्ही तुम्हाला जस्ट मागणी वाचून टाकतो. या प्लॉटला जबाबदार असणाऱ्या जमीन विकासकांना आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक होऊ देणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायत, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, कलेक्टर, नगर रचना विभाग यांना शिक्षा झाली पाहिजे. ही सुद्धा आपण मागणी केली आहे देवणी करणार. आणि गुन्हेगारी सुद्धा ज्यांनी केली त्यांचं समायोजित करा अशी मागणी केली. ऍक्च्युली आता हा गुंठेवारीचा प्रश्न जो आहे यांचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात सातारा देवळीच्या नागरिकांचं चालू आहे. त्यातून लवकर मार्ग निघावा यासाठी मी त्या ठिकाणी इंटरफेअर केला आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता हळूहळू त्या ठिकाणी मार्ग निघेल. आज आम्ही जे पत्र आज या ठिकाणी जे बनवलेलं आहे मी ते पत्र जे बनवलं ते असीम कुमार गुप्ता यांच्या नावाने केलं. ते प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत आणि त्यांच्याशी चर्चा पण झालेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं तर आता ह्या आपल्या कमिशनरने किंवा ॲडमिनिस्ट्रेटरने हा मुद्दा त्या ठिकाणी पॉझिटिव्हली तिथे सबमिट केला तर बरं होईल. आणि त्यातल्या तर अजून आम्हीही सजेशन करणार आहे, काही ॲडव्होकेट्स वगैरे जे आहेत ॲडव्होकेटशी बोलून त्या ठिकाणी करतोय, पण यांना अजून सोपं जावं, लिगली सुद्धा सोपं जावं हाच आमचा प्रश्न आहे. आणि तो लवकरात लवकर जर झाला तर मला असं वाटतं की हे एखाद्या महिन्यात हा प्रश्न सुटू शकेल.